चलो गुड मॉर्निंग एव्हरीवन। आयडीबीआयच्या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांचे विचारत होते की सर आयडीबीआयची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे का, येणार आहे तर कधी येणार आहे, कुठली ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे, एक्झिक्युटिव्ह असेल की जेएम असेल, तर आत्तापर्यंत कुठलंही अपडेट या संदर्भात आमच्यापर्यंत नव्हतं। त्यामुळे आत्तापर्यंत या विषयावर काहीच नाही बोललो। आत्ता एक कन्फर्म आणि कॉन्क्रीट अपडेट म्हणजेच याला एक्सपिरियन्स बेसिसवरच तुम्ही ॲज्युम करा, कारण हा आमचा एक्सपिरियन्स सांगतो। इट डझंट मीन की ते डेफिनेटली 100% होणारच आहे, पण जरा मी काहीतरी बोलतोय त्याच्यामध्ये काहीतरी ऑथेंटिसिटी आहे, काहीतरी एक्सपिरियन्स आमचा आहे, काहीतरी रिझन त्याच्यामागचे आहेत, म्हणून तुमच्या समोर येतोय। तर आयडीबीआयची एक नवीन जाहिरात जी आहे ही लवकरच प्रसिद्ध होईल, नवीन जाहिरात लवकरच येईल। ही नेमकी जाहिरात जी आहे ही कशाची असणार आहे सर? तर बघा, आयडीबीआयची ही जी जाहिरात असेल ही असेल आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची। आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वर्षभरात 3 आयडीबीआयचे जेएमची ॲडव्हर्टाइजमेंट आल्या होत्या। पहिली ॲडव्हर्टाइजमेंट पीजीडीबीए प्रोग्रामची होती, त्यानंतरची ॲडव्हर्टाइजमेंट डायरेक्ट रिक्रुटमेंटची होती, तिसरी पुन्हा पीजीडीबीएफची होती, आणि आता ही जी चौथी ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची, ही सर डायरेक्ट असेल की पीजीडीबीएफची? तर ऑफकोर्स मी तुम्हाला सांगतो ही डायरेक्ट रिक्रुटमेंटवाली ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे। याच्यात पीजीडीबीएफचा प्रोग्राम जो आहे तो असणार नाही, ही डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे। सर मग एक्झामची डेट नेमकी काय असेल, कोणत्या डेटला एक्झाम होईल? तर मोस्ट प्रोबेबली 1 डिसेंबर 2024ला ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। 1 डिसेंबर 2024ला ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे। या एक्झामच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एक सिंगल एक्झाम असते आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो। सर यांच्या वॅकन्सीज नॉर्मली किती असू शकतात? तर जेवढा आमचा अंदाज आहे अराउंड 500+ वॅकन्सीज जे आहेत या रिक्रुटमेंटच्या माध्यमातून घेण्यात येतील। 500 ते 1000च्या दरम्यान टेंटेटिव्हली हा आकडा एक्सपेक्टेड आहे। मिनिमम 500 मॅक्सिमम 1000च्या आतमध्ये हा जो आकडा आहे हा टेंटेटिव्हली एक्सपेक्टेड आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंटवाली ही जाहिरात असणार आहे। सर मग ही जाहिरात नेमकी कधी येईल? बघा, कुठलीही जाहिरात जी आहे ही टेंटेटिव्हली 2 ते 2.5 महिन्यांच्या आतमध्ये येत असते। म्हणजे सपोज जर 1 डिसेंबरची एक्झाम आपण ॲज्युम करतोय, टेंटेटिव्हली आपण म्हणतोय की 1 डिसेंबरला एक्झाम असेल, तर 1 डिसेंबरच्या 2 महिने अगोदर म्हणजे टेंटेटिव्हली ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे। म्हणजे तुम्ही असं ॲज्युम करा की 15 सप्टेंबरच्या नंतर कधी ही जाहिरात येऊ शकते। बरेचदा असंही होतं की थोडंसं अर्ली शेड्यूल पण टाकून देतात, पण जाहिरात कधी येऊ अपडेट तुमच्यापर्यंत देण्यामागचं कारण हेच होतं की बाबा तयारी कंटिन्युअसली चालू ठेवा, कॉन्स्टंटली तयारी चालू ठेवा। आयबीपीएसच्या पुढे एक्झाम आहे, आयबीपीएस पीओची जाहिरात लवकरच येईल, आयबीपीएस येसूची पण जाहिरात लवकरच येईल। त्या संदर्भात पण एक वेगळा व्हिडिओ डेफिनेटली मी तुमच्या समोर घेऊन येतोय। आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं, कारण खूप विद्यार्थ्यांचा आयडीबीआय बद्दलचं कन्सर्न होतंच की आयडीबीआयची जाहिरात खरंच यावर्षी येणार आहे का, येणार आहे तर कधी येणार आहे? एक्झिक्युटिव्ह बद्दल खरं काही अपडेट आहे का? सध्या एक्झिक्युटिव्ह बद्दल कुठलीही अपडेट नाहीये। एक्झिक्युटिव्ह बद्दल पण काही अपडेट असेल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवेल। बाकी 1 डिसेंबरच्या हिशोबाने आत्तापासून तयार राहा की नॉर्मली टेंटेटिव्हली एक्झाम जी आहे ही 1 डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटसाठी सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या संदर्भातचे सर्व अपडेट याच व्हिडिओज याच चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येत राहतील। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।